नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारनं 8व्या वेतन आयोगाच्या अटी आणि दायरा जाहीर करताच देशातील कर्मचारी संघटनांकडून एक मोठी प्रतिक्रिया उमटली। ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने केंद्र सरकारवरती गंभीर आरोप करत सांगितले की या TOR मध्ये देशातील सुमारे 69 लाख पेन्शनधारकांचा समावेश करण्यातच आलेला नाही। त्यामुळे सरकारने तात्काळ यात सुधारणा करावी अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली। 7व्या वेतन आयोगाच्या TOR मध्ये काय होतं तर 2014 मध्ये जाहीर झालेल्या 7व्या वेतन आयोगाच्या 7th पे कमिशन TOR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की आयोग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन रचनेचाही आढावा घेईल। त्यात म्हटलं होतं की आयोगानं आधीच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि निवृत्ती लाभांचं परीक्षण करावं आणि त्यात आवश्यक त्या सुधारणा कराव्यात। 1 जानेवारी 2004 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती लाभांचा समावेश नव्या पेन्शन योजने म्हणजेच NPS मध्ये केला जाईल असंही त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं। 8व्या वेतन आयोगाच्या TOR मधून हा भाग गायब वित्त मंत्रालयाने केलेला आहे। त्यामुळे 3 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये 8व्या वेतन आयोगाच्या TOR मध्ये हा संपूर्ण भाग वगळण्यात आला आहे। या दस्तऐवजामध्ये पेन्शनधारकांच्या लाभांविषयी किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या पुनर्अवलोकनाचा कोणताही उल्लेख नाही। त्यामुळे सरळ लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे। AIDEFची प्रतिक्रिया आणि मागणी। AIDEFनं 4 नोव्हेंबर रोजी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून मागणी केली आहे की 8व्या वेतन आयोगाच्या TOR मध्ये सुधारणा करण्यात यावी। 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या सर्व पेन्शनधारकांना या आयोगाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट केलं जावं। फेडरेशननं म्हटलंय की ज्यांनी 3 दशकांपेक्षा जास्त काळ देशाची सेवा केली आहे त्या सुमारे 69 लाख पेन्शनधारकांना आयोगाच्या चौकटीबाहेर ठेवणं हे अन्यायकारक आहे। अतिरिक्त मागण्यांमध्ये AIDEFनं आपल्या पत्रात काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। सरकारची भूमिका दरम्यान या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टीकरण दिलं की 8वा वेतन आयोग हा फक्त 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित नसून 69 लाख पेन्शनधारकांनाही कव्हर करेल। मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिसूचना प्रसिद्ध मात्र करण्यात आली नाही। यामध्ये AIDEFनं पत्राची प्रत राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या सचिव शिवगोपाल मिश्रा यांनाही पाठवली असून त्यांनीही हे प्रकरण सरकारपुढे ठळकपणे मांडावं अशी विनंती केली आहे। या घडामोडीनंतर आता केंद्र सरकार 8व्या वेतन आयोगाच्या TOR मध्ये सुधारणा करणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण या निर्णयाचा थेट परिणाम देशातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवरती होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 8व्या वेतन आयोगातून पेन्शनधारकांना बाहेर ठेवल्यानं सरकारी कर्मचारी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।